विश्वात पृथ्वीसारख्या ग्रहावरती आपला जन्म झाला. त्यात आपला जन्म पाकिस्तान कझाकिस्तानमध्ये नाही झाला, तर तुमचा माझा जन्म झाला भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये, ज्याला माता म्हटलं जातं. बरं, भारतात तुमचा माझा जन्म तामिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये नाही झाला, तर तुमचा माझा जन्म झाला महाराष्ट्रासारख्या पवित्र भूमीत, जिथं छत्रपती शिवाजी महाराज, जिथं जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय जन्माला आहे. भाग्यवान आहोत माणसं आपण खरंच. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचता येते, आपल्याला तुकोबांची गाथा अनुभवता येते. आजही मी जरी विज्ञानाचा विद्यार्थी असतो, असे कितीतरी शोध ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीत लावून ठेवलेले आहे, जे आज कुठेतरी जगाला उलगडत आहे. खरं तर सुपर कॉम्प्युटर ज्यांनी बनवलं ते शास्त्रज्ञ असं सांगतात, मी सुपर कॉम्प्युटर बनवण्याची प्रेरणा ही मुळात ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतून घेतली आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आजही जगातील कितीतरी मोठ्या युनिव्हर्सिटी अभ्यासतात. खरं तर आमची सगळ्यात मोठी चूक जर कोणती असेल, आजही आमच्या तरुण मुलांना वाटतं गळ्यात माळा घालणं किंवा परमार्थ करणं ही म्हातारपणाची गोष्ट आहे. खरं तर हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. परमार्थ हा तरुण वयातच केला पाहिजे आणि परमार्थ तरुण वयात केल्याच्या नंतरच यशापर्यंत पोहोचतो, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबांनी समाधी घेतली आणि वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा गोड ग्रंथ लिहिला. जगाच्या पाठीवरती ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथच जन्माला आला नाही. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबांनी ग्रंथ लिहिला. जगद्गुरु तुकोबारायांनी वयाच्या 23व्या वर्षी गाथा लिहिला आहे. भगतसिंग वयाच्या 23व्या वर्षी फासावरती गेले आणि गेल्याच्या नंतर आईच्या डोळ्यातून अश्रू गळाले. शेजारच्या माऊलीनं प्रश्न केला, का रडताय तुम्ही? त्यावेळेस त्या माऊलीनं सांगितलं, तुमचा भगत मेला म्हणून तुम्ही रडताय काय? त्यावेळेस त्या माऊलीनं सांगितलं, माझा भगत मेलाय म्हणून मी रडत नाही, तर माझ्या पोटी एकच भगत का जन्माला आला? असे 100 भगतसिंग जन्माला आले असते तरी मी माझ्या देशासाठी समर्पित केले असते म्हणणारी ती माऊली, तिची प्रेरणा अध्यात्मातली आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. वयाच्या 32व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराज सुद्धा शहीद झाले. या देशासाठी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण केलं. त्यांचा मृत्यू जर डोळ्याच्या समोर उभा राहिला, आजही आमच्या अंगावरती ताकद होतो. गडावर 40 दिवसानंतर अत्याचार सहन करावा लागला. कुणीतरी यावर तलवारीच्या टोकाने संभाजीराजांच्या अंगावरती तलवारीची रेघ मारावी, रेघेसरची रक्ताची चिळकांडी उडावी. कुणीतरी यावर अंगावरती वाघनख्या चालाव्या, वाघनख्यासोबत संभाजीराजांच्या अंगावरची चामडी सोडावी. अरे कुणीतरी यावर अंगावरती गरम पाणी टाकावं, कुणीतरी यावर लाल मिरची टाकावी, फक्त संभाजीराजा शरण येण्यासाठी. पण संभाजीराजा शरण येत नव्हता, संभाजीराजा वाकत नव्हता, संभाजीराजा झुकत नव्हता. औरंगजेबाला प्रश्न पडला होता, हा संभाजीराजा का वाकत नाहीये? संभाजीराजे सांगतात, हे हिंदवी स्वराज्य माझ्या बापानं, हे हिंदवी स्वराज्य माझ्या असंख्य मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून, कितीतरी मावळ्यांनी स्वतःच्या डोक्यावरचं कुंकू पुसलंय, कितीतरी लेकरांचा बाप या स्वराज्यासाठी अर्पण झालाय. हा संभाजीराजा मेला तरी चालेल, पण स्वराज्य मी तुझ्या पायाशी अर्पण करणार नाही म्हणत संभाजीराजे संपले. मस्तक धडाच्या वेगळं केलं, इंद्रायणीच्या डोहात टाकलं. इंद्रायणी सुद्धा धडावी गेल्या होती. इंद्रायणीला पाहिलं होतं ते शौर्य, पाहिलं होतं ते धाडस, पाहिला होता तो पराक्रम. संभाजीराजांच्या रक्ताने इंद्रायणी सुद्धा पावन झाली. 350 वर्ष झाले सांगते इंद्रायणी. संभाजीराजांचा पराक्रम कसा होता, संभाजीराजांचं नेतृत्व कसं होतं, संभाजीराजांचं कर्तृत्व कसं होतं. आपण भाग्यवान माणसं आहोत की इंद्रायणीच्या पात्रात 3 संत घडले. एक तर वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबाराय, वयाच्या 23व्या वर्षी गाथा लिहिणारे तुकोबाराय, वयाच्या 32व्या वर्षी स्वतःच्या आयुष्याचं समर्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज याच इंद्रायणीच्या तीरावरती घडले. आपण भाग्यवान माणसं आहोत की आपला जन्म इथं झाला. तुकोबाराय ऐकायला मिळत आहे. आज लोकांना तुकोबाराय ऐकायला मिळत नाही. मग नको, लोकांकडे पैसा असेल, लोकांकडे प्रॉपर्टी असेल, करोडोचा बंगला असेल, पण त्या घराला घरपण असेल असं सांगता येईल.
झोपण्यासाठी 10 लाख रुपयांचा दिवाण असेल, पण त्या दिवाणवरती सुखाची झोप लागलच का असंही सांगता येत नाही. कोट्यावधींची प्रॉपर्टी असेल, कोट्यावधींची संपत्ती असेल, पण तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद निर्माण करायचा असेल तर ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा यांच्याशिवाय अखंड हरिनाम सप्ताह तिसरा दिवस आहे. आज संध्याकाळी आदरणीय ओंकारजी महाराज मिळवले त्यांचे कीर्तन होणार आहे. तर मी सर्व तरुण वर्गांना खास करून विनंती आहे, कारण त्यांनी ऐकणं फार महत्वाचं आहे. त्यांनी या कीर्तनासाठी उपस्थित राहावं. सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आदरणीय कोकणी महाराजांनी मला 2 मिनिटं इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांशी खूप खूप आभार मानतो. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय.